सुस्वागतम. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना आणि अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान रायगडमध्ये इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन ऑफ जनशिक्षण संस्थानच्या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी आज या ठिकाणी आपल्याला जनशिक्षण संस्थान रायगडचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सर लाभलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यावाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि जनशिक्षण संस्थानच्या उपाध्यक्ष रत्नराव बेलेकर मॅडम विशेष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पण आपण टाळ्यावाजून स्वागत करूया. तर या इम्पॅक्ट इव्हॅल्युएशनमध्ये अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटच्या वतीने आपले इव्हॅल्युएशन या ठिकाणी होणार आहे. आणि पूर्ण देशातील 350 जनशिक्षण संस्थांपैकी फक्त 35 जनशिक्षण संस्था देशभरात सिलेक्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्यात आपली निवड झाली. एकदा देशाच्या रायगडसाठी आपण टाळ्या वाजवूया. आणि देशामध्ये जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष, जनशिक्षण संस्थान रायगडचे बोर्ड मेंबर, जनशिक्षण संस्थान रायगडचे पालक संस्था, रिसोर्स पर्सन आणि विद्यार्थी यांच्या सगळ्यांची मतं एकत्र करून त्याचा एक रिपोर्ट बनणार आहे आणि तो रिपोर्ट पार्लमेंट कमिटीमध्ये सादर होईल आणि त्यानुसार पुढच्या 5 वर्षाची आपली जी काही गाईडलाईन कमिटी होणार आहे किंवा योजना मंजूर होणार आहे. तर त्यासाठी या इव्हॅल्युएशनचं खूप मोठं महत्त्व आहे. भर गणपतीमध्ये हे सगळं इव्हॅल्युएशन लागल्यामुळे बऱ्याच लोकांना आपल्याला रिक्वेस्ट करावी लागली इथून देण्यासाठी. नंतर आज सुद्धा 8 तारखेनंतर हे इव्हॅल्युएशन जर झालं असतं तर आपल्याकडे 800 लोक आपल्याकडे रेडी आहेत आणि 40 सेंटरमध्ये आपले कोर्सेस सुरू आहे. पण तरी पण जे लोक या ठिकाणी आले साधन व्यक्ती आणि जे विद्यार्थ्यांना घेऊन आले त्यांच्यासाठी आपण सर जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्यांनी त्यांचा म्हणजे गणपतीला निवेद दाखवून म्हणा काही लवकर जे काही केलं असेल ते इथपर्यंत आल्या